सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. अमरसिंग गचाड वय वर्ष 17 असं खून झालेल्या मुलाचं नाव असून आरोपींनी इंस्टाग्रामवर एका मुलीच्या माध्यमातून ओळख करून त्याला जाळ्यात ओढल्याचं तपासात स्पष्ट झालंय. 4 महिन्यांपूर्वी अमरसिंग गचाड याने एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. याच पार्श्वभूमीवर अमरसिंग आणि आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. प्राथमिक माहितीनुसार याच वादातून त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. 29 डिसेंबर रोजी अमरसिंग सकाळी घरातून बाहेर पडला. त्यानंतर आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून त्याला कात्रज परिसरात बोलावून घेतले. तेथून त्याला खेड शिवापूर परिसरात नेण्यात आले, जिथे आरोपींनी दगड आणि कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पाणी अडवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चारीत मृतदेह पुरून टाकण्यात आला. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दरम्यान अमरसिंग घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध मोहीम सुरू केली. त्याचा मोबाईल फोन बंद येत होता, तसेच त्याची दुचाकी देखील कुठे आढळून आली नाही. 24 तासांनंतर कुटुंबियांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासात त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा परिसरात असल्याचं समोर आलं. कुटुंबियांनी संशयितांचे नावे आणि मोबाईल क्रमांक पोलिसांना दिले असून संबंधित संशयितांचे फोन बंद असल्याचं सांगण्यात आलं आहे. तरीही मात्र संशयितांना तातडीने चौकशीसाठी बोलावले नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाचा गंभीर आणि सखोल तपास करावा अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना ट्रॅप करून गंभीर गुन्हे घडत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.